नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा तसेच निसर्गरम्य तामिळी घाट रस्ता पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांमुळे वारंवार प्रभावित होत असतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी तामिळी घाट परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी घाटातील रस्त्याची सद्यस्थिती, सुरू असलेली विकास कामे, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन, दरडी कोसळण्याच्या धोकादायक ठिकाणावरील संरक्षणात्मक उपाययोजना तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपायांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षितेच्या उपाययोजना राबवण्याचं आश्वासन, आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याचं आणि नागरिकांच्या सुरक्षितेची कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश दिले. तामिळी घाटातील रस्ता शक्य तितक्या लवकर प्रवाशांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या पाहणीदरम्यान संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती घेत रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. यावेळी मंत्री शेठ गोगावले यांनी नागरिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात घाटातून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी महायुती सरकार आणि संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आरोही गोसावी, कोकण वार्ता न्यूज, माणगाव, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.